आम्ही सर्व शेतकरी अहिल्यानगर जिल्हा येथून आलेलो आहेत रोहित दादांना पाठिंबा देण्यासाठी। ही जी सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफीची जी घोषणा दिलेली आहे ही सर्व फसवी आहे आणि शेतकऱ्यांना यांना मारायचंय आणि सगळी सरसकट या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांची सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करावी ही विनंती। जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाणार आहे ज्या शेतकऱ्यासाठी आज आमदार रोहितदादा पवार यांनी आज जे अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला मी ग्रामपंचायत खरसोळीच्या वतीने आम्ही आज पत्र घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही सर्व ग्रामस्थ इथं आलेलो आहोत। खरोखरच आज या देशामध्ये शेतकऱ्यांचे खूपच हाल आहेत आणि त्यांना पाहिजे तसा हमीभाव मिळत नाहीये। शेतकऱ्यांना जे आज सरकारनं जे कर्जमाफी दिलेली आहे त्याच्यामध्ये इतक्या अटी दिलेल्या आहेत की त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बिलकुल होत नाही आणि त्या अटी रद्द कराव्यात म्हणून आज रोहितदादांनी जे आंदोलन अन्नत्यागाचं आंदोलन केलेलं आहे त्यांना आम्ही आज इथं पाठिंबा दिलेला आहे। तर मला माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांनी रोहितदादांना पाठिंबा देऊन सरकारला या अटी मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्यांना प्रभुत्व करावं असं मी सर्व शेतकऱ्यांना तळतळीची आणि विनंती करतो। मी आज एक शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याची काय अवस्था असती हे फक्त शेतकऱ्यांनाच कळती। तरी सर्व शेतकरी असेल, नोकरी वर्ग असेल, व्यावसायिक मधील सर्व व्यापारी वर्ग असेल या सर्वांनी शेतकऱ्यांना आज इथं पाठिंबा देण्यासाठी यावे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या अटी शासनाला त्यांच्या अटी काढून घेण्यासाठी त्यांना आपण जोरदार इथे उपोषण करून त्यांना हे करावं लागेल। त्यासाठी मी इथे आम्ही सर्व ग्रामस्थ इथं आलेलो आहोत आणि शासनाला मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या अटी मागे घेऊन सरसकट कर्जमाफी करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो।